नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता रम्याने रचलेला प्लॅन वसुआ त्याने फ्लॉप करत जीवानंदिनी पार्थ काव्या यांची हळद अगदी थाटामाटात पार पडलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता संगीत सोहळ्यामध्ये सुद्धा कांड करत असलेल्या रम्याच तोंडावर पडत पार्थ काव्याच संगीतही अगदी फर्स्ट क्लास झालंय. आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की आता सगळ्या बायका म्हणत असतात, चला चला आपल्याला हळद कांडायची आहे, अजून हळद कांडायला घेऊया. मग आता हळद कांडायला घेतलेली असते बायकांनी आणि त्याचवेळी आता रम्या काय करते? रम्या आता हळद कांडायला घेतलेला प्रकार बघते आणि आता मुद्दामूनच ती तिथे जे हळकुंड ठेवलेलं असतं त्यातलं हळकुंड उचलते आणि आता हळद ज्या बायका कांडत असतात त्याच्यामध्ये जाऊन गपचूप ओढणीतून ती हळकुंड सोडते आणि त्यांना म्हणते, मी सुद्धा मदत केली तर चाल का हात लावू शकते का मी यावर? लगेच त्या बायका म्हणतात, हो हो चालेल ना. आणि मग आता रम्या त्यांच्याबरोबर मिळून हळद कांडू लागते. आणि आता बायका हळद कांडत असताना जीवानंदिनी पार्थ काव्य यासाठी गाणी बोलत असतात आणि छान हळद फुटत असतात. रम्या म्हणत असते, करा काय करताय ते करा आता वसुत्याने तर रम्याला ते 4 हळकुंड त्या हळदीमध्ये मिक्स करताना पाहिलेलं असतं. वसुत्या म्हणत असते, नक्की या रम्याचं चाललंय तरी काय? आणि तिने त्या ताटातली हळकुंड नेऊन त्या हळदीत कुटण्याच्या का टाकली असतील? काय असेल नक्की त्या हळकुंडांमध्ये? नाही काहीही झालं ना तरी रम्यावरती अगदी व्यवस्थित आणि बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. नक्कीच रम्याच्या डोक्यात काहीतरी खूप मोठी गोष्ट शिजते जी रम्या माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते. पण काहीही झालं तरीही मी रम्याला या लग्नकार्यात काही विघ्न आणून देणार नाहीये. तर आता हळद कुटून वगैरे झाल्याच्या नंतर त्या सर्व बायका आता ती हळद भिजवून ठेवून देतात. मग आता सगळेजण त्यांच्या कामांमध्ये व्यस्त झाल्याच्या नंतर रम्या अलगच किचनमध्ये जाते आणि आता तिकडे जाऊन ती काय करते तर ती त्या हळदीमध्ये खास खुजलीची पावडर टाकते आणि म्हणत असते, हळद लावून घेण्याची, हळद खेळण्याची खूप हौस आहे ना तुम्हा दोघींनाही? खेळा आता, किती लावायची आहे तेवढी हळद लावा, खेळायची आहे तेवढी हळद खेळा, मला तर खूप मजा येणार, मी तर फक्त तुमची मजा बघत बसणार आहे. आणि मग लगेचच रम्याही त्या हळदीमध्ये खास कुजलीची पावडर टाकते आणि तिकडून बाहेर निघून येते. आणि बाहेर येऊन आता ती म्हणत असते की चला तयारी करूया हळदीची, आणखीन खूप काम बाकी आहेत. मी काय म्हणते, मी या पाटाभोवती रांगोळी काढू काग मावशी, चालेल का? त्यावर मालिनी काकू म्हणतात, तुला वाटते ना काढावीशी, मग तू काढ. त्याबरोबर लगेचच रम्या आता पाटाभोवती रांगोळी पाडायला घेते. आता रम्या सुंदर रांगोळी पाडत असते. वसुत्याने रम्याला खास खुजलीची पावडर हळदीमध्ये मिक्स करताना पाहिलेली असते. वसुत्या म्हणत असते की नाही काहीही झालं तरी मला ही हळद पार्थ काव्या जीवानंदिनी यांच्या अंगाला लागू द्यायची नाही. गेल्यावेळी मी जे काही केलं त्यांच्या लग्नामध्ये त्यामुळे खूप मोठी शिक्षा त्या चौघांनाही भोगावी लागली आणि पर्यायाने त्यानंतर त्यांनी आम्हालाही शिक्षा दिलीच होती की त्यामुळे आता नको, आता काहीही झालं तरी रम्याने त्यांच्या लग्नामध्ये कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरीही मी त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच विघ्न रम्याला आणू देणार नाहीये. त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही चालेल, मी काहीही करेन, पण रम्याला आता मी यशस्वी होऊ देऊ शकत नाही असा विचार वसुहत्या करते. आणि कोणाच लक्ष नाहीये आपल्यावरती हे बघते आणि ती आता किचनमध्ये जाऊन बघते तर काय, तिथे आणखीन हळद कांडून ठेवलेली असते. मग रम्या आता बघत नाहीये. आपल्याला ही गोष्ट वसुत्याच्या लक्षात येताच वसुत्या तिथे जी दुसरी हळद असते ती हळद भिजवते आणि तिथल्या खास खुजली असलेल्या वाट्या घेऊन फेकून देते. आता रम्याला तर हे सगळं माहीतच नसतं. रम्याला वाटत असतं की आता मज्जा येणार आहे, नंदिनी काव्याला खूप जास्त खाज येणार आहे. मग आता रम्या दामूनच नंदिनी आणि काव्याकडे जाते
आणि आता ती त्या दोघींनाही म्हणू लागते की काय ग नंदिनी काव्या तुम्ही अजून तयार झालात की नाही. अगं गुरुजींनी हळदीचा मुहूर्त सांगितलेला आहे आणि मुहूर्तावरती तुम्हाला हळद लागली सुद्धा पाहिजे माहिती आहे ना. तुम्हाला साठे गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी तशाच्या तशा घडल्या पाहिजेत असं नेहमी मामी म्हणत असते. आणि त्या गोष्टी जर तशाच्या तशा नाही घडल्या तर नाही आवडत मामीला. चला आठवा. पटपट मी जीवा आणि पार्थकडे सुद्धा बघून येते. आणि मग ती जीवा आणि पार्थकडे येते. जीवा आणि पार्थची सुद्धा तयारी झाली आहे का नाही ते सगळं ती बघते. त्यानंतरन मग सुरू होते जीवा नंदिनी पार्थ काव्या यांची हळद. आता मग हळद सुरू झालेली असते. तर आता मालिनी काकू पहिले तर जीवा आणि पार्थ दोघांचेही औक्षण करून घेतात. आणि मग औक्षण करून झाल्याच्या नंतर त्या लगेचच म्हणू लागतात की आता तुम्हाला हळद लावू शकतो आपण. आणि मग पहिले तर मालिनी काकूच दोन्ही मुलांना हळद लावत. मालिनी काकूंची हळद लावून झाल्यानंतर मग त्या म्हणतात वसुताई तुम्ही या आता दुसरा मान तुमच्या. मग वसुत्या येते आणि वसुत्या पार्थ आणि जीवाला हळद लावते. दोघही वसुत्याला नमस्कार करतात. सुखाने आयुष्यभर संसार करा असा आशीर्वाद वसुत्या त्या दोघांना देते. मग लगेचच आता जीवा रम याला म्हणतो रम्या अग तू सुद्धा ये ना. तू सुद्धा आम्हाला हळद लाव. की मग रम्या सुद्धा येते आणि रम्या आता लगेचच त्या दोघांना हळद लावते. मग आता लगेचच मालिनी काकू म्हणू लागतात की नव्या मुलांची हळद लावून झालेली आहे. आता नव्या मुलींना हळद लावायला घेऊया का शारदा ताई. त्याबरोबर मग शारदा पुढे सरसावते आणि मग आता ती सुद्धा नंदिनी काव्याचा औक्षण करते. आणि त्यानंतरन मग नंदिनी काव्याला सुद्धा छान हळद वगैरे लावली जाते. आपल्या मुलांचं एवढं सगळं छान घडतंय. आपल्या मुलांना आज पुन्हा नव्याने हळद लागते. नव्याने तेत यांच्या बायकांच्या प्रेमात पडतायत. सुखाचा संसार करणार आहे. या सर्व गोष्टींमुळेच मालिनी काकू खूप खुश असतात. तर आता इकडे नंदिनी आणि काव्याला मालिनी ही सुद्धा हळद लावते. शारदा हळद लावते. त्यानंतर आता चित्रा त्यांना हळद लावते. तशीच आता सगळेच घरातले हळद लावून पूर्ण करतात. आणि हळद आता पूर्ण झाल्याच्या नंतर मग आता लगेचच चित्रा म्हणते आता मस्त डान्स केला पाहिजे. गाणी लावा. मिथून काका सुद्धा म्हणतो हो डान्स तर झालाच पाहिजे. मग काय आता जोरदार गाणी लावली जातात. आणि आता आमच्या दादाच आमच्या मित्राच आमच्या पुतण्याचं लग्न या गाण्यावरती सगळे जण ठेका धरतात. त्याच्यानंतर मग आता हळद पिवळी कोर कवळी अशी वेगवेगळी जेवढी हळदीची गाणी असतात तेवढी सगळी गाणी वाजवली जात असतात. आणि सगळी जण नाचत असतात. छान मजा मस्ती सुरू असते. रम्या मात्र हे सगळं बघत असते. रम्याला वाटत असतं की आत्ताच नंदिनी काव्याला खात सुटायला सुरुवात होईल. नंतरच नंदिनी काव्याला खात सुटायला सुरुवात होईल. पण नंदिनी आणि काव्या यांना काही खात सुटत नसते. उलट आता चित्रा ही नंदिनी जवळ जाते आणि काव्याजवळ जाते आणि त्यांना सुद्धा डान्स करण्यासाठी खेचून घेते. आता नंदिनी काव्या नको म्हणत असतात. तर मालिनी काकू त्यांना म्हणतात अगं नको काय म्हणताय. जा मस्त धुरळा उडवा. तुम्ही सुद्धा लग्न आहे. तुमचं एन्जॉय तर झालंच पाहिजे ना. आणि तसंही देशमुखांच्या सुना आहात. तुम्ही कशात कमी नाही पडलं पाहिजे. मग काय आता दोघे सुद्धा छान डान्स करतात. आता आपल्या बायका डान्स करतात आणि आपण असे बसून आहोत. हे थोडीच पार्थ आणि जीवाला जमतं. मग काय पार्थ आणि जीवा सुद्धा जातात. आता दोघही जण मस्त आपापल्या बायकांबरोबर ठेका धरतात. डान्स करत असतात. सगळं कसं छान सुरळीत सुरू असतं. रम्या विचार करते हे सगळं कसं काय असं उलट झालं. मी तर त्यात खास खुजलीची पावडर मिक्स केली होती. मग तरीही खास खुजलीची पावडर मिसळलेली असताना सुद्धा यांना खाज कशी सुटत नाही. नक्की हे असं उलट कसं काय घडतंय. काय गडबड आहे ही सगळी बघितली पाहिजे. मग रम्या आता त्या हळदीच्या वाटीजवळ जाते आणि स्वतःच एक बोट त्या हळदीच्या वाटीत बुडवून बघते. पण आता त्या हळदीने खाज वगैरे काही सुटतच नसते. रम्या विचार करू लागते हे असं कसं झालं. या हळदीने खाज का सुटत नाहीये. इतक्यात
तिला एक मुलगी म्हणते, रम्याताई, सगळं कसं छान सुरळीत सुरू आहे ना आता रम्या? तिला म्हणते, हो हो, सगळं छान सुरू आहे आणि मला हे सगळं खूप छान वाटते हो. तू सुद्धा ज्या नाच. आता रम्या सगळ्यांच्या तोंडावरती असं दाखवत असते की तिला केवढा छान वाटते, तिला केवढा आनंद होतोय वगैरे वगैरे. पण खरं तर रम्याला हे सगळं बघून खूप जास्त राग येत असतो. तिचं डोकं फिरत चाललेलं असतं की पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांच एवढं सगळं छान होतं कसं? मी तर खास खुजलीची पावडर टाकली होती, मग तरीही यांना त्या पावडरचा त्रास का होत नाहीये? इतक्यात आता वसवत त्या रम्याकडे येते आणि रम्याला म्हणते, रम्या बाळा, काय झालं? अगं तू तर सगळ्यांबरोबर सामील व्हायचं ठरवलं आहेस ना, मग तरीही आता तू अशी एका बाजू आहेस, काय झालं? तू तर सगळ्यांबरोबर एन्जॉय करायचं म्हणत होतीस ना, मग जा की कर सगळ्यांबरोबर एन्जॉय, मस्त मजा कर की सगळ्यांबरोबर. त्यावर रम्या म्हणत असते, तू इथे माझ्या जखमेवरती मीठ सोडायला आलीयस काय? त्याबरोबर मग वसुत्या म्हणते की नाही ग रम्या, तस अजिबातच काहीही नाहीये. मी तुझ्या जखमेवर मीठ चोळलं तर मला काय मिळणार आहे? असं मी काही करायला आलेली नाहीये. अगं बाळा, मी तर फक्त तुला हे विचारायला आलीये की तू अशी एका बाजूला का उभी आहेस? तू सुद्धा सगळं यांबरोबर मिक्स हो, मजा कर, एन्जॉय कर, एवढंच माझं म्हणणं आहे. ज्या कर ना सगळ्यांबरोबर मजा मस्ती. तूच म्हणालीस ना की तुला काही वाईट वगैरे वाटत नाहीये म्हणून. तू तर खूप खुश आहेस, तुला आनंद वगैरे झालाय म्हणून. मग तो चेहऱ्यावर दिसू दे की त्यावर मनातल्या मनात रम्या म्हणत असते की जर या सगळ्यामध्ये आईचा थोडा जरी सहभाग असेल ना, जर आईने ती हळद फेकून वगैरे दिली असेल ना, किंवा आईने हळदीच्या वाट्या बदलल्या असतील, असं जर मला समजलं ना, तर मी आईला सोडणार नाही. सोडणार मी आईला. आईने केलं असेल ना फक्त हे, तर मला इतक्यात वसुत्या म्हणते, काय झालं? रम्या म्हणते, नाही, काही नाही. आणि मग वसुत्या आता रम्याला म्हणते, मिसळ सगळ्यांमध ये, आणि तिकडं निघून जाते. आता वसुत्या निघून गेल्यावर रम्या रागाने तिथे उभीच असते. इतक्यात मालिनी काकू तिकडे येतात आणि रम्याला म्हणतात, रम्या, अग तू इथे काय करतीयस? करवली आहेस ना तू? मग जा बघ, तुझ्या नव्या कुठे आहेत? तुझे नवरदेव कुठे आहेत? त्यांना सगळ्यांना सांग, संगीत फंक्शन सुरू करायचं बाळा. आपल्याला बघ ना, सगळी तयारी झालीये, पण अजून या पार्थचा, जीवाचा आणि काव्या, नंदिनीचा काही ठाव ठिकाणा नाहीये. बघ बघ बघ, लवकर जा. त्यांची तयारी कुठवर आली आहे आणि आजच्या सूत्रसंचालनाच काय करायचे ते कोण करणार आहे? बाप रे, इथे काम व्हायची आहेत आणि अजून यांच्या सगळ्यांचा पसारा आवरत नाहीये. मला तर खूप टेन्शन आले बाई. रम्या म्हणते, मामी, होल्ड ऑन, रिलॅक्स. एवढी काळजी तुला करण्याची काहीही गरज नाहीये. अग आहे ना, मी करते ना सगळं व्यवस्थित मॅनेज. तू काळजी करू नकोस. मी ताबडतोब जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघांच्याही रूममध्ये जाऊन चौघांची तयारी कुठवर आली आहे ते बघून चौघांना पटापट 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 आटपा असं सांगते. आणि दुसऱ्या बाजूला सूत्रसंचालनाच्याही तू काही लोड घेऊ नकोस, ते सुद्धा मीच करणार आहे. मग तर झालं. मालिनी काकू म्हणतात, खरंचरम या. त्यावर रम्या म्हणते, हो मामी, डोंट वरी. आणि त्याच्यानंतर मग लगेचच आता रम्याही तिकडनं नंदिनी आणि काव्याकडे येते आणि म्हणत असते, वा, खरंच तुम्ही दोघी जणी किती सुंदर दिसताय, पण हे काय, अजून तुम्ही दोघी जणी तयार का झाला नाहीत? त्यावर मग नंदिनी, काव्या म्हणतात, अग तयार झालो की आम्ही. रम्या म्हणते, एक गोष्ट बाकी आहे याच्यामध्ये. त्यावर त्या दोघी म्हणतात, आता काय? त्यावर मग रम्या आता त्या दोघींच्या कानाच्या मागे काजळ लावते आणि म्हणते, ही गोष्ट तुम्हाला कोणाची दृष्ट नको लागायला, आज दोघी नाही. आणि त्याच्यानंतर मग आता रम्या म्हणते, बरं आता तुम्ही बसा खोलीत, मी बघते तुमचे नवरदेव कुठपर्यंत तयार झाले. या तुमच्या दोघींपेक्षा ना यांच्या नटापटाला वेळ लागतो. मग रम्या तिकडे येते, त्या दोघांची तयारी वगैरे बघते आणि त्यानंतरन मग आता सगळं झालंय हे रम्याला लक्ष झाल्यावर रम्या आता अनाउन्समेंट करते, तर आता आपण संगीत समारंभाला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी
प्लीज नवरा नवरी, त्याचबरोबर बाकीचे जे काही पाहुणे मंडळी आहेत, मित्रमंडळी आहेत, घरचे नातेवाईक सगळ्यांनीच इथे यावं, हजर व्हावं. त्याबरोबर सगळे जण येतात, सगळे जण आल. यानंतर सगळ्यांनी आता बसून घ्या असं रम्या सगळ्यांना सांगते. सगळेजण बसून वगैरे घेतात. त्यानंतर मग आता रम्या म्हणू लागते की चला आता सुरुवात करूया. लग्नानंतर होईलच प्रेम, म्हणजेच लग्नानंतर झालेच प्रेम, पण आता प्रेम झाल्यानंतरच्या लग्नात पुनर्मिलन सोहळ्यात होत असलेल्या संगीत समारंभाला तर आज आपण इथे पाहणार आहोत एक आगळं वेगळं संगीत. आजपर्यंत लग्नाच्या आधी तुम्ही संगीत समारंभ पाहिला असेल, पण आज लग्नानंतर पुन्हा एकदा लग्न होणार आहे आणि हे त्यातलं संगीत आहे. त्यामुळे हे संगीत काहीतरी वेगळं, हटके आणि खास असणार आहे. तर आता आपल्या समोर पहिलाच परफॉर्मन्स सादर करायला येत आहेत मालिनी मामी आणि विक्रम मामा, ज्यांच्यामुळे आज हा दिवस आपण पाहू शकतोय. ज्यांनी पेशन्स ठेवले म्हणून हे सगळं घडू शकले. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं नाही नाही रम्या, मागं काहीही काय, आम्हाला दोघांना कुठे, आम्हाला नाही जमणार, नको नको, तू दुसरं कोणाला तरी बोलव बरं, आम्ही नको. त्याबरोबर मग लगेचच जीवा म्हणतो, असं काय करतीयस आई, अगं नाचना, आणि बाबांना छान नाचता येतं, मला माहितीये, जा मस्त तुमच्या वेळेच्या एखाद्या जुन्या गाण्यावरती ठेका, जरा जा उठ आई बाबा असं आता जीवा म्हणू लागतो. मालिनी काकू नको जीवा असं म्हणत असतात. त्यावेळी पार्थ म्हणतो, अग आई काय नको करतेस, बाबांना तर तुझ्याबरोबर डान्स करायचा आहे, बघ बाबांचा चेहरा बघ केवढा खुल्लाय. रम्याने तुमचं नाव घेतल्याबरोबर जा करा डान्स. त्याबरोबर रम्या सुद्धा म्हणते, मामी अग असं काय करतेस, एवढी सगळी तयारी तू केली आहेस, एवढी एक्साइटमेंट आहे तुला आणि तू नाचणार नाही असं म्हणतेस, नाही ते काही नाही, तुला नाचाव तर लागेलच. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, बरं आणि मग विक्रम आणि मालिनी दोघंजण छान स्टेजवरती येतात आणि आता ते दोघंजण हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे या गाण्यावरती आता दोघेजण छान डान्स करत असतात. आता त्या दोघांचा डान्स करून झाल्याच्या नंतर मग लगेचच रम्या येते आणि म्हणते, वा तर अशा थेने आता इथे छानपैकी मालिनी मामी आणि विक्रम मामाने आपापल्या मुलांच्या रंगामध्ये ताल धरला होता. तर आता यानंतर मी बोलू इच्छिते नवरीच्या आई वडिलांना, म्हणजेच शारदा काकू आणि काकांना. मग शारदा आणि धनंजय दोघेजण मंचावरती येतात. आता दोघेजण छान डान्स करतात. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला कळला ना, वगैरे जे गाणं आहे त्या गाण्यावरती आता ते दोघेजण छान डान्स करतात. त्यानंतरन मग आता रम्या म्हणू लागते, तर आता सगळ्यात महत्त्वाच्या जोड्या त्या म्हणजे पार्थ काव्या जीवानंदिनी. मग आता रम्या ही सगळ्यात आधी पार्थ आणि काव्याला नाचण्यासाठी बोलवते आणि ती म्हणत असते, तर आता आधी आपण स्वागत करूया देशमुखांच्या घरच्या थोरल्या चिरंजीवांच आणि मोहित्यांच्या घरच्या धाकल्या कन्येच, म्हणजेच पार्थ आणि काव्याच. आणि मग ती पार्थ काव्याला स्टेजवरती बोलवते आणि तिकडून जात असताना मुद्दाम रम्या आता खाली दोरी फेकून जाते, जेणेकरून काव्याचा पाय दोरीत अडकावा आणि काव्याने पडावं. पण आता ते दोघेजण नाचत असतात आणि अचानक श्रेया रम्याला म्हणते, रम्याताई तू व्हिडिओ शूटिंग कर ना, मला पार दादा आणि काव्या वहिनीचा डान्स सोशल मीडियावर पोस्ट करायच. आता रम्या नाही तर म्हणू शकत नसते, त्यामुळे ती व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आता मोबाईल घेते आणि व्हिडिओ शूट करता करता आता रम्यास त्या दोरीत पाय अडकून खाली पडते. आता रम्याला खूप जोरात लागलेलं असतं, पण आता रम्याकडे कोणाच लक्षण नसतं. सगळेजण पार्थ आणि काव्यामध्येच हरवून गेलेले असतात. त्यानंतर मग त्यांचा डान्स पूर्ण झाल्यावर लंगडत रम्या येते आणि म्हणते, तर आता या दोघांचा डान्स छान पार पडलेला आहे आणि दोघांनीही आता अगदी उत्तम डान्स केलेला आहे. आता पार्थ आणि काव्यानी जरा दिवाना पण या गाण्यावरती डान्स केलेला असतो. त्याच्यानंतर मग आता वेळ येते इकडे जीवा आणि नंदिनीच्या. आता रम्या म्हणत असते, तर आता सगळ्यांना सांभाळून घेणाया, सगळ्यांना सावरून घेणाया
आणि तिच्या उलट प्रत्येक वेळी आपल्याला हो ते करणाऱ्या कपलची आता इथे एंट्री होणार आहे. आणि ते म्हणजे जीवा नंदिनी. मग जीवा आणि नंदिनी आता डान्स करायला येतात आणि हा छळतो. तुला छळतो मला या गाण्यावरती दोघेजण अगदी छान ठेका धरतात, डान्स करतात. आता दोघेही जण डान्स करत असतात. इतका मस्त सुंदर छान आणि सोपा डान्स ते करतात. सगळ्यांनाच त्यांचा डान्स खूप आवडतो, खूप भावतो. त्यानंतर मग त्यांचा डान्स पूर्ण झाल्याच्या नंतर इकडे लगेचच रम्या आता टाळ्या वाजवते मोठमोठ्याने आणि म्हणते, तर अशा थेने आजचे आपले सगळे जे काही महत्त्वाचे परफॉर्मन्स होते ते पार पडलेले आहेत. आणि आता अत्यंत महत्त्वाचा परफॉर्मन्स राहिलाय, ओळखा बघू कोणाचा. त्याबरोबर आता कोणीच ओळखू शकत नसतं, कारण जे उत्सव मूर्ती आहेत, ज्यांचं लग्न आहे, त्यांचे परफॉर्मन्स तर झालेले आहेत. मग रम्या म्हणते, माझा करवलीचा डान्स अजून बाकी आहे. आणि मग आता रम्या गाणं वाजवायला सांगते आणि आता रम्या डान्स करायला सुरुवात करते. हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, अशा गोड गोजरीला असा जिरा पाहिजे. या गाण्यावरती आता रम्या छान डान्स करते. आता डान्स वगैरे करून झाल्याच्या नंतर रम्या स्वतः म्हणू लागते, तर अशा थेने माझा सुद्धा डान्स करून झालेला आहे आणि हे संगीत फंक्शन अगदी छान असं पार पडलेलं आहे. रम्याने संगीत खराब करण्याचा जितका काही प्रयत्न केलेला असतो तितका सगळा थोडक्यात फ्लॉप झालेला असतो. त्यानंतर आता इकडे वसुत्या मनातल्या मनात म्हणत असते की काहीही झालं तरी मला रम्यावरती अगदी बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. रम्यावरून मला अजिबात नजर इकडे तिकडे हलवून चालणार नाही. रम्या हे लग्न खराब करण्यासाठी खूप काहीतरी प्रयत्न करते, पण काहीही झालं तरी मला हे लग्न खराब होऊ द्यायचं नाहीये. आधीच एकतर आम्ही खूप चुका केल्यात, पण आता बास. आता त्या सगळ्या चुकांच मला प्रायश्चित्त हवीये आणि त्यामुळे मी रम्याचा कुठलाही फालतू प्लॅन यशस्वी होऊच देणार नाहीये. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.